विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुस्वागतम. मागच्या वेळेत आपण द पीपल हू प्रोटेक्ट नेचर म्हणजे युनिट नंबर 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर हा लेसन अभ्यासला आहे. तुम्ही पाहिलाच असेल. जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मित्रांना पण सांगा. लक्षात. तर या लेसनचे क्वेश्चन आन्सर आता आज या व्हिडिओत शिकणार आहोत. चला तर नोटबुक काढून बसा आणि 1 by 1 लिहा. पेज नंबर 12. रीड द टेक्स्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आपण जो लेसन वाचलात शिकलो तो टेक्स्ट तुम्ही वाचायचे आणि त्याच्यातनं इथं फिल इन द ब्लँक करायचे म्हणजे गाडलेले शब्द भरून कंप्लीट करायचे वाक्य. कसं? 1. फॉरेस्ट गिव अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, डॅश अ शेल्टर. आता मी आधीच भरून ठेवलेले आहेत. तुमचा टाईम वाचावा किंवा व्हिडिओ लॉंग होऊ नये यासाठी मी आधीच भरलेलं आहे. पण तुम्हाला समजून घेतो ते कसं शोधलं आपण ते. ही लाईन बघायची लेसनमध्ये. फॉरेस्ट गिव अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर आणि या डॅशमध्ये फूड आलेलं आहे. ते कसं आलं ते बघा. आता ही लाईन बघा. फॉरेस्ट गिव अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर आणि हा फूड आपण भरला तो. अँड शेल्टर म्हणजे असं वाक्यामधनं जे शब्द शोधून भरायला लावलेले आहेत लाईन टू लाईन बघायचे आणि भरायचे. ते मी फूड भरलेलं आहे. मग अशी सर्व वाक्य आहेत. सेकंड, तुलसी गौडा प्लॅन्टेड मोर दॅन डॅश आहे सप्लिंग. मग 30,000 हे त्याचा आन्सर आहे. मग कुठे आहे तुलसी गौडाचे एक वाक्य परत सांगून दाखवतो. बघा, तुलसी गौडाचे पैसे काढायच्या. मी इथे लिहिलं आहे बघा. बघा, शी प्लॅन्टेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स. लक्षात. शी म्हणजे तुलसी गौडा. हे असं 30,000 बोललेलं आहे. तर अशा पद्धतीने मी भरून दिलेलं आहे. तुम्ही पैसे चेक करत द्यायचे. तिसरं आहे तुलसी गौडा वर्क विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. हे आन्सर आहे. चेक डॅम अँड ट्रँचीस हेल्प टू स्टोअर विच वॉटर डॅश रेन वॉटर म्हणजे रेन आहे. रायबाई सोमा कोपरे इन्करेज फार्मर टू ग्रो लोकल क्रॉप्स. रायबाईने लोकल क्रॉप्स फार्मरांना सांगितले वापरा. ओके. हे लोकल शब्द शोधायचे. अशा पद्धतीने हे भरून दिले आहे. मी वहीमध्ये नोंद करायची. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता एक टेबलमध्ये एका कॉलममध्ये नेम दिले आहेत. तुलसी गौडा, चैत्रम पवार, राईबाई कोपरे. ते कोणत्या स्टेटचे आहेत, कशासाठी प्रसिद्ध आहेत, नोन ॲज आणि अवॉर्डेड पद्मश्री इन द इयर. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री भेटला आहे हे आपल्याला पॅसेज वाचून भरायचे आहे. मी ऑलरेडी भरून दिलेलं आहे. तुम्ही चेक करून घ्यायचं. ओके. तुलसी गौडा कर्नाटका. काय म्हणून प्रसिद्ध आहे? वनदेवता. पद्मश्री केव्हा भेटला? 2021. चैत्रराम पवार महाराष्ट्राच्या. काय म्हटलं जातं? अपॉयनियर. केव्हा पद्मश्री भेटला? 2025. रायबाई पोपरेला कुठले आहे? महाराष्ट्र. काय म्हटलं त्याच्यात? सीड मदर. जसं तुलसी गौडाला वनदेवता म्हणतात, पहिला सीड मदर म्हणतात. पद्मश्री केव्हा भेटला? 2020. ओके. चेक करायचे तुम्ही आणि लिहून काढायचे. ई. मॅच द रूट वर्ड्स विथ द सुटेबल प्रिफिक्स. वन हॅज बीन डन फॉर यू. एक टेबल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेफिक्स भरायचे आहे. त्या शब्दाला प्रेफिक्स लिहून परत लिहायचे आहे तिसऱ्या कॉलममध्ये. प्रेफिक्स म्हणजे काय? शब्दा अगोदर लावले गेलेले अद्याक्षर त्यांना प्रेफिक्स म्हणतात. ओके. उदाहरणार्थ करून दाखवले बघा. रूट वर्ड आहे, मूळ शब्द आहे स्टॉप. याला अगोदर अक्षर लावले, त्याला प्रेफिक्स लावलं तर वेगळ्या अर्थाचा शब्द तयार होतो. जसं स्टॉप, री लावलेला. आता हे प्रेफिक्स उलट सुलट दिले आहे, तुम्हाला मॅच करायचे. ओके. तर एक त्यांनी करून दाखवलेलं आहे. ते म्हणजे या स्टॉपला प्रेफिक्समधून कोणतं प्रेफिक्स लावलं तर तो शब्द तयार होईल. तर स्टॉपला नॉन लावलं, नॉन स्टॉप. नॉन लावला म्हणजे काय तयार झाला? नॉन स्टॉप. ओके. तसे शब्द तयार करायचे. प्रेफिक्स उलट सुलट दिले, त्या शब्दांना योग्य लावायचे. चला तर नोनला काय लावणार?
नोनला जर अन लावला तर काय शब्द तयार झाला? अननोन. मग हे जे नोन, नॉन स्टॉप, तर नॉनला अन लावला, हा अन हे आहेत प्रेफिक्स. आलं का लक्षात? हां, मग अननोन झाला. प्रेझेंट, मग याला रिप्रेझेंट, री लावला, रिप्रेझेंट तयार झाला. ओके. ॲडव्हान्टेज, डिस लावला तर डिसॲडव्हान्टेज. पॉसिबलला काय लावणार? हां, इम्पॉसिबल, इम लावला, इम्पॉसिबल तयार. रेग्युलरला आयर लावला, आय आर लावला तर इरेग्युलर असे शब्द तयार झाले. ओके, असे प्रिफिक्स लावून टेबल तयार. Look at the picture and read the sentence. This is a boy. He is studious. This is a girl. She is brave. This is a tree. It is green. Okay. Read the chart. आता मग यामध्ये चार्ट कसा भरायचा आहे? इथं जेंडर आहेत, इथं प्रोनाउन आहे, इथं एक्झाम्पल आहे. 3 प्रकारचे जेंडर आहेत: मॅस्क्युलिन जेंडर, फेमिनाईन जेंडर आणि न्यूट्रल जेंडर. म्हणजे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी, हेलिंग्सचे प्रकार आहेत, ते जेंडरचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये समजा पुरुषलिंगी राहिला तर आपण ही भरतो, मुलाचे नाव म्हणतो पुरुषलिंगी. फेमिनाईन जेंडर राहिला तर शी भरतो, मुलीचे नाव. ओके, मुलीचा उल्लेख. न्यूट्रल राहिला म्हणजे वस्तूंचे नाव राहिले, प्राणी पक्षी राहिलं तर आपण इट वापरतो. तसं आता मॅस्क्युलिनमध्ये आहे तर प्रोनाउन काय वापरणार? ही. आणि एक्झाम्पल काय आहेत मग त्याचे? बॉय, फादर, किंग. हे कशात मोडतात? मॅस्क्युलिन जेंडरमध्ये मोडतात. ओके, पुरुषलिंगी. फेमिनाईन जेंडर म्हणजे स्त्रीलिंगी मध्ये प्रोनाउन काय वापरतात? शी. उदाहरणार्थ काय आहे? गर्ल्स, मदर, क्वीन. ओके. आणि न्यूट्रल जेंडरमध्ये नपुंसकलिंगी मग काय येतं? प्रोनाउन इट येतं. जसं बुक आहे, हे निर्जीव आहे, टेबल आहे, निर्जीव आहे म्हणून इट वापरलेला आहे. सिटी, फ्रूट. ओके, असे हे जेंडरचे. राईट द करेक्ट प्रोनाउन फॉर द गिवन वर्ड्स. ही, शी, इट. आता कंसामध्ये ही, शी, इट दिले आहेत म्हणजे मॅस्क्युलिन जेंडरचे दिले आहे, फेमिनाईन जेंडरचे दिले आहे आणि न्यूट्रल जेंडरचे दिले आहे. ही, शी, इट. त्याला योग्य शब्दासमोर ते प्रोनाउन भरून दाखवायचे. जसं वर्ड आहे किंग, मग किंग काय आहे? मॅस्क्युलियन आहे, मॅस्क्युलियर जेंडर आहे म्हणून काय? ही मी आधीच भरून ठेवलेलं आहे टाईम वाचावा म्हणून. ओके. डॉल, बाहुली, काय कशात मोडते? शी, प्रोनाउनमध्ये मोडते, फेमिनाईन जेंडर. फ्लॉवर, फूल आहे, न्यूट्रल आहे, काय बनणार तुम्ही? प्रोनाउन इट. अशा पद्धतीनं. दुसरं आहे पेन, पेनच्या इट प्रोनाउन. यश, नाव आहे मुलाचं म्हणून तो पुरुषलिंगी म्हणजे ही प्रोनाउन, सर्वनाम. श्रुती, शी. अशा पद्धतीनं हा टेबल भरायचा आहे तुम्ही. राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑन ट्री आर आवर बेस्ट फ्रेंड्स. तुम्हाला आता एक शॉर्ट पॅरेग्राफ लिहायचा आहे जो की अपूर्ण दिला आहे, त्याला ब्रॅकेटमध्ये शब्द दिले, ते शब्द भरून पूर्ण करायचे आहे. काय पॅरेग्राफचे नाव आहे? टायटल, ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड. झाडं ही आपली सर्वात सर्वोत्तम मित्र असतं. शेड, हेल्प, फ्रूट, ऑक्सिजन, प्रोटेक्ट. मी आधीच तुम्हाला नंबर देऊन हे भरून दिलेलं आहे, ते तुम्ही जसं तसं वहीमध्ये उतरायचं. जसं ट्री आर आवर बेस्ट फ्रेंड, दे गिव्ह अस. मग याच्यात न ओळखायचे ते काय देतात आपल्याला? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन लिहा. वी ईट इट्स, आपण त्यांचे काय खातो? फ्रूट्स. मग फ्रूट्स लिहिला. अँड नट्स. वी रेस्ट इन इट्स शेड, आपण रेस्ट करतो कशात? शेडवर, त्यांच्या शेडमध्ये. इन समर, उन्हाळ्यात सावलीत आपण आराम करतो. दे हेल्प, मग हेल्प करणार. टू ब्रिंग रेन वी शूड प्रोटेक्ट. मी नंबर देऊन दिले आहे, कोणत्या डॅशला, डॅशमध्ये कोणता शब्द भरायचा आहे तर क्रमाने हे नंबर दिले आहेत. तर 1 नंबरला ऑक्सिजन भरायचा आहे जसं असं, 2 नंबरला फ्रूट बनायचे असं. अशा पद्धतीने तुम्ही हा पॅराग्राफ तयार करायचा. ओके. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड वॉटर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज. हा तुम्हाला होमवर्क आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि पाण्याचं कन्झर्वेशन म्हणजे पाणी कसं साठवलं जाऊ शकतं याच्यासाठी तुम्ही माहिती गोळा करा असं सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. पुढचे आहे, व्हॉट टाईप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड? मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट बुक्स. आय लाईक.
तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतील. ओके, त्याची लिस्ट तुम्ही लिहा सांगितलेलं आहे. मग कोणत्या प्रकारचे, तर आय लाईक स्टोरी बुक्स असं लिहा. ओके, नंबर दिले 1 2 3 नेम ऑफ बुक्स. मग नेम ऑफ बुक्स, नंबर नेम ऑफ बुक्स. मग तुम्हाला पुस्तकांची नावं, स्टोरी बुक्स कोणती आवडतात त्यांची नावं लिहायला लावलेली आहे त्यांच्यामध्ये. मग तुम्ही ही नावं लिहिलं तरी चालते, नाही तुम्हाला माहिती असलेली नावं लिहू शकता. जसं हॅरी पॉटर, आता हॅरी पॉटरला कोणी ओळखत नाही असं थोडी आहे, तरुण ओळखता. मग ते हॅरी पॉटरचे बुक आहे. सिंड्रेला, अकबर अँड बिरबल हे स्टोरी बुक्स आहेत. द वूड कटर, लाकूड तोड्या. तसंच पंचतंत्र, तेनालीरामा हे स्टोरी बुक्स आहेत. ओके, अशा पण त्याला भरायचे. क्रिएट अँड राईट स्लोगन फॉर सेव्ह वॉटर अँड सेव्ह ट्री. घोषवाक्य लिहायचे आहेत. कशासाठी? सेव्ह वॉटर, पाणी वाचवा. सेव्ह ट्री, वृक्ष वाचवा. लक्षात स्लोगन असतात, ते स्लोगन लिहायचे आहेत. जसं त्यांनी 6 विचारले आहेत, मग सेव्ह वॉटर आणि सेव्ह ट्री ते लिहायचे आपल्याला. जसं बघा वॉटरविषयी, सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ मी लिहून दिलेलं आहे. तुम्हाला तुम्ही अभ्यास करायचा त्याच्या, लक्षात ठेवायचे आहे. असं लक्षात. व्हिडिओ लांब व्हायला नको, टाईम वाचावा म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. सेव्ह वॉटरचे काय सांगू शकतो मी? सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ हे स्लोगन सांगू शकतो. सेव्ह वॉटर एव्हरी ड्रॉप काउंट. वॉटर इज ऑक्सिजन असं स्लोगन लिहू शकता. ट्रीविषयी काय लिहू शकता? सेव्ह ट्रीज, सेव्ह अर्थ. सेव्ह म्हणजे वाचवणे. प्लांट ट्रीज, मोवर अँड मोवर. ट्रीज आर लाईफ, प्रोटेक्ट देम. असे स्लोगन सेव्ह वॉटर आणि सेव्ह ट्रीचे तुम्ही लिहू शकता. ओके, तुम्हाला माहीत असेल तर ते लिहा, नाहीतर हे लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे या लेसनचे क्वेश्चन अँड आन्सर आहेत. ओके, तर हा व्हिडिओ क्वेश्चन अँड आन्सरच्या लेसनच्या हे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इतरांना सांगा सबस्क्राईब करायला. आणि असे व्हिडिओ नेहमी पहा आणि शेअर करा, लाईक करा. ओके, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनासुद्धा कळवा.